छोड़ जगत की आशा कर अब, छोड़ जगत की आशा कर अब, प्रिया चरण की आस रे मन कर वृंदावन वास। राधा राधा रटहु निरंतर, राधा राधा रटहु निरंतर, हर क्षण पल प्रति श्वास रे मन कर वृंदावन वास। कृपावश करेंगे स्वामिनी, कृपावश करेंगे स्वामिनी, कर मन दृढ़ विश्वास रे मन कर वृंदावन वास, कर वृंदावन वास रे मन कर वृंदावन वास। हो भरला तुझा दरबार ज्ञानेश्वरा, भरला तुझा दरबार। मुक्ताबाई मालिन झाली, मुक्ताबाई मालिन झाली, गुंफी फुलांचा हार ज्ञानेश्वरा, भरला तुझा दरबार। हो भरला तुझा दरबार ज्ञानेश्वरा, भरला तुझा दरबार। सोपान काका निवृत्ती बंधू, सोपान काका निवृत्ती बंधू, एवढं करा उपकार ज्ञानेश्वरा, भरला तुझा दरबार। हो भरला तुझा दरबार ज्ञानेश्वरा, भरला तुझा दरबार। गोपालपुरी काला होतो, गोपालपुरी काला होतो, लाया उधळल्या फार ज्ञानेश्वरा, भरला तुझा दरबार। हो भरला तुझा दरबार ज्ञानेश्वरा, भरला तुझा दरबार। तू का सांगे अवघ्या लोका, तू का सांगे अवघ्या लोका, कीर्ती जगामध्ये फार ज्ञानेश्वरा, भरला तुझा दरबार। हो भरला तुझा दरबार ज्ञानेश्वरा,
भूल गए सावरिया, भूल गए सावरिया। कन्या सासुरसी जाय, कन्या सासुरसी जाय, मागे पर तोनी पाहे, मागे पर तोनी पाहे, मागे पर तोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेट सी केशवा, केव्हा भेट सी केशवा, केव्हा भेट सी केशवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. चुकलिया माय, चुकलिया माय, चुकलिया माय, चुकलिया माय, बाळ हुर हुर पाहे, बाळ हुर हुर पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. केव्हा भेट सी केशवा, केव्हा भेट सी केशवा, केव्हा भेट सी केशवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. केव्हा भेट सी केशवा, केव्हा भेट सी केशवा, केव्हा भेट सी केशवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, माझ्या जीवा. जय श्रीराम. जिसकी नैया राम भरोसे, डोल भले सकती है, डूब नहीं सकती है, डूब नहीं सकती है. जिसकी नैया राम भरोसे, डोल भले सकती है, डूब नहीं सकती है, डूब नहीं सकती है. मत घबराना तू, संकट आएंगे, संकट भी एक दिन जाल बिछाएंगे. तू है प्रेमी राम लला का, तू है प्रेमी राम लला
तुझ पर असर न होगा, बाल न बाका होगा। देर भले हो जाए गाड़ी, देर भले हो जाए गाड़ी, छूट नहीं सकती है, डूब नहीं सकती है, डूब नहीं सकती है। सुनहु भरत भाई प्रबल, दिल की कहू मुनिनाथ, हानि लाभ हा जीवन मरण, यश उपयश विद्या गो। कहते हनुमंत विपति प्रभु सोये, कहे हनुमंत प्रभु विपति सोये, जब तक सुमीर न होगा, जो विधि हो नाथ हित मेरा, कैलाश देवेंद्र साथ रहेंगे, नारायण महाराज से देर नहीं हो सकती, डूब नहीं सकती है। जिसकी नैया राम भरोसे, डोल भले सकती है, डूब नहीं सकती है, डूब नहीं सकती है। व्यासपीठावर विराजमान असलेले परमस्नेही, परमार्थगामी, वाणीभूषण, आपले सर्वांचे प्रेरणास्थान असलेले, आपले सर्वांचे सपोर्ट सिस्टम, बाबांना साष्टांग दंडवत प्रणाम। आणि उपस्थित असलेले सर्व साधू संत ह्यांना पण माझा साष्टांग दंडवत प्रणाम। आणि उपस्थित असलेल्या सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला सर्वांना माझा दंडवत प्रणाम। आज आपले सत्संगाच्या निमित्ताने उद्या एक वडसावित्री पौर्णिमा आलेली आहे। त्या वडसावित्रीच्या पौर्णिमेमुळे थोडंसं मी तुम्हाला 2 गोष्टी सांगते। आता मागचाच महिना आपला काय म्हणजे अधिक महिना गेला, अधिक मास गेला, आणि त्याच्यामध्ये आपण सर्वांनी अधिकच केलं, सगळ्यांनी इतकं अधिक एक केलं की नाही, त्याची मर्यादा सोडून दिली आपण सर्वांनी, असं आहे। तर मला काय वाटतं, आता वडसावित्रीच्या निमित्तानं सुद्धा आपण आहे की नाही काहीतरी अधिकच करूता मग, कारण सगळ्या याच्यामध्ये की नाही महिलाच आघाडीवर असतात, कुठल्याही क्षेत्रामध्ये महिलाच आघाडीवर असतात। म्हणजे बाबाला एवढं अनुभव नसेल, मी मार्केटमध्ये गेलो तर बाबा असं म्हणजे इतकं गर्दी होती की नाही, कपड्याच्या दुकानात काय, भांड्याच्या दुकानात काय, जनरल स्टोअरमध्ये काय, व्यापारी असलं तर त्यांनी म्हणजे राग मानू नका, तुमच्या व्यापारावर मी काहीच म्हणत नाही, पण एक तुम्हाला एक उदाहरण सांगायले, म्हणजे इतकं अतिशयोक्ती केली होती की नाही, भरपूरच केली होती, पण हे कुठं शास्त्रामध्ये काहीच सांगलेलं नाही आहे, पण आहे की नाही आपण फक्त आहे की नाही अतिशयोक्ती केलेली आहे। आणि सोनाराच्या दुकानात पण होती, पण थोडीफार कमी होती, पण इतकं सर्वांना आपण मोठं केलं की नाही, हे काहीच कामाचं झालं नाही। त्याच्यापेक्षा आहे की नाही आपण बाबांनी आपल्याला खूप सांगलं होतं की नामस्मरण करा म्हणले, अधिक महिन्यामध्ये अधिक नामस्मरण करा म्हणले, पण आपण अधिक नामस्मरण न करता इतरच याच्याकडे जास्त वळलेलो आहोत। मग आता मी सगळ्या महिलांना सांगतो की बाबा आता अधिक महिना संपलेला आहे आणि आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये अधिकच करतो, इव्हन आहे की नाही म्हणजे माणूस मेल्यानंतर सुद्धा आहे की नाही रडण्यास सुद्धा आपण अधिकच करतो, कारण आहे की आपण कुठून महिला कोर्स करतात की काय की रडण्याचा, इतकं रडतात की नाही त्या माणूस मेल्यानंतर सुद्धा त्याच्यात सुद्धा अधिकच करतात। मग मला म्हणायचं की वडसावित्रीच्या पौर्णिमेला सुद्धा आहे की नाही आपण सर्वांनी आहे की नाही वृक्ष लावायचं एक अधिकच काम करू, ह्याच्यामध्ये जर महिला जर आघाडीवर असली ना, खरंच आहे की नाही आपण आहे की नाही खूप मोठं कामगिरी करू शकतो। आता म्हणजे कसं आहे, काही भागामध्ये की नाही म्हणजे वडाला जातात, आपली संस्कृती कशी आहे, भारताची संस्कृती आहे की प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे जपायचं आहे, कुठल्या आता गाईला आहे, बैलाची आहे, सण कुत्र्याचा आहे, प्रत्येक आपली संस्कृतीच तशी आहे भारताची। तर ह्याच्यामध्ये की नाही मग आपण या संस्कृतीला जपायसाठी की नाही म्हणजे काही जण काय करायले, वडाला झाडाला न जाता आहे की नाही झाडाच्या फांद्या तोडायले, इतक्या फांद्या तोडायले की नाही झाड अक्षरशः हंड करून टाकायले, म्हणजे झाडाला काहीच ठेवणं झाले। तर तुम्ही असं करू नका, आधीच आपल्याला झाडं तर लावणं होत नाही ना, मग झाडं का तोडायला तुम्ही?
बाबा मग असंही पण वेळ येऊ देऊ नका. काही सिटीमध्ये मी पाहिलं माझ्या पाहुण्याकडे, त्यांना अक्षरशः वहीवर चित्र काढावं लागलं वडाचं, आणि त्या वडाच्या झाडाची पूजा, त्या वहीच्या झाडाची पूजा करावं लागाली. तर असेही वेळ येऊ देऊ नका. म्हणजे कसं व्हायलं आहे की नाही, दरवर्षी आपण वृक्षारोपण करत आहोत, पण वृक्षारोपण आहे की नाही करायलो फक्त कागदावरच करायलो. कागदावर त्याचा आकडा राहिला, सत्य परिस्थितीत काहीच राहिले नाही. सकाळी कार्यकर्ते आहे की नाही झाडं लावतात, आणि दुपारी नाही की नाही बकऱ्या खातात, आणि संध्याकाळून तेच बकऱ्याला एक नाही कार्यकर्ते खातात. म्हणजे हिशोब क्लिअर व्हायला. फक्त कागदावर फक्त झाडं राहिलेत, फक्त खड्ड्यात पुढच्या वर्षी एक नाही खड्डाच तोच राहिला, आणि कार्यकर्ते तेच राहिले, फक्त फोटोशूटसाठी झाडं वाहिले. तर मला तुम्हाला एक वडसावित्रीच्या निमित्ताने एक मोलाचा संदेश द्यायचा आहे. झाडे लावा, झाडे जगवा. कारण ही काळाची गरज आहे. आज आहे की नाही आपली म्हणजे वृक्षातोड जास्त झालेली आहे, त्याच्यामुळे अतिउष्णता व्हायलेली आहे. टेम्परेचर भरपूर वाढलेलं आहे, इतकं वाढलेलं आहे की असहाय्य व्हायला आपल्याला. त्याच्यामुळे की नाही काही भागात पाऊस पण आहे की नाही म्हणजे पडत नाही आहे. फक्त झाडाचं संतुलन चांगलं ठेवलं नाही, कारण वृक्षातोड आपण जास्त केलेलं आहे. तर एक झाड जर लावलं आणि त्याला जगायचं असेल तर कमीत कमी 5 ते 6 वर्ष लागतात. त्याच्यासाठी जर तुम्ही आता जर झाडं जर लावले तर आपल्या पुढच्या पिढीला आहे की नाही त्याची मदत होईल. कारण पुढे अशी वेळ होणार की नाही आपल्याला कुठं समजा दिल्ली किंवा मुंबईला या ठिकाणी जर जायचं असेल तर स्वतःची ऑक्सिजनची टाकी घेऊन जायसाठी सारखं म्हणजे वेळ येऊ देऊ नका. त्याच्यासाठी सही महिलांच्या हातामध्ये आहे. आपल्याला की तुम्हाला काय वाटत असेल की समजा आपण एवढ्या महिलांनी झाडं लावलं तर काय होणार आहे. मी काय म्हणते तुम्हाला, फक्त गर्दी नको, आपल्याला दर्दी पाहिजेत. आपल्याला गर्दी नको तर दर्दी पाहिजेत. तुम्ही दर्दा नाही की नाही समजा प्रामाणिकपणे जर झाडं लावले आणि झाडं जर जगवले तर आहे की नाही खूपच आपल्याला म्हणजे समाजसेवा होईल आपली एक. आणि की नाही आत्ताच एक नाही आपल्याला 45 डिग्री तापमान झालं होतं. 45 पासून आहे की नाही 50 जायला काही वेळ लागत नाही. 50 ते पासून 55 जायला काहीच वेळ लागत नाही. 55 पासून 60 जायला काही लागत नाही. तर त्यावेळेस आहे की नाही म्हणजे माणूस जगू शकत नाही. असे आपण वाहनंसुद्धा लावू शकत नाही. अचानक त्याच्यामध्ये म्हणजे जाळ तयार होईल. तर ती वेळ येऊ नये त्याच्यासाठी सर्वांना आहे की नाही एक मोलाचा संदेश म्हणून मी माझ्या समजा म्हणजे तुम्हाला एक सांगत आहे. आणि ते सर्वांनी आहे की नाही समजा अनुकरण करा. कृपया आपण आहे की नाही प्रत्येक गोष्टीवर आघाडीवर राहत तर याच्यामध्ये सुद्धा आपण अग्रेसर राहूत. कारण वडसावित्रीच्या सावित्रीने सुद्धा आहे की नाही यमाला आहे की नाही आपल्या प्राण मागून घेतले होते आपल्या पतीचे. त्याच्यावर स्त्रीसुद्धा म्हणजे अग्रेसर होती. तर आपण आहे की नाही झाडे लावण्यामध्येच आहे की अग्रेसर राहूत. आणि आहे की नाही प्रत्येकाने आहे की नाही झाडे लावायसाठी म्हणजे मदत करा. आणि झाडे लावून ठेवू नका. झाडे लावा आणि झाडे जगवा हा मौलाचा संदेश आहे की नाही सर्वांनी इथून घेऊन जा. वाणीच्या ओघामधून काय अपशब्द आले तर सर्वांना मी हात जोडून माफी मागते. पुन्हा आपण महाराजाच्या सानिध्यात जाऊ. सर्वांना दंडोत प्रणाम. दंडो. रणरङ्गधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्
शरणं प्रपद्ये श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये। बोलिए सियावर रामचंद्र भगवान की जय। राम 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 जय कृष्ण 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 जय हरि 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 जय राम कृष्ण हरि। कृष्ण 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 जय हरि 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 जय राम कृष्ण। राम 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 जय कृष्ण 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 जय हरि 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 जय राम कृष्ण हरि। हरि हरि राम 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 जय कृष्ण 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 जय हरि 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 जय राम कृष्ण हरि। राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि। राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि। राम 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 जय कृष्ण 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 जय हरि 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 जय राम कृष्ण हरि। राम 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 जय कृष्ण 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 जय हरि 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 जय राम कृष्ण हरि। राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि। सियावर रामचंद्र भगवान की। श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित भाविकांना व्यासपीठावरून प्रणाम आहे। वटसावित्री पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना शुभकामना आहेत। वेगवेगळ्या सणवार संस्कृती आपल्यासारख्या सामान्य जीवासाठी एक आदर्श, एक मार्गदर्शन, वेगवेगळे महापुरुषांचं जीवन अवतार तुमच्या आमच्यासाठी दीपस्तंभ आधार आहेत। अनुकरणीय हा समाज जीव काही ना काहीतरी आपल्यासाठी एक आधार पाहिजे, आश्रय पाहिजे। अंधारामध्ये जसं दिव्याची आवश्यकता आहे तसं आपल्या जीवनामध्ये
महापुरुषांची दीपस्तंभ म्हणून अति आवश्यकता आहे. दीपस्तंभ प्रकाश देणारा आहे आणि आपली संस्कृती आहे प्रकाशाकडे जाण्याची. सृष्टीमध्ये दोन कार्ये, दोन घटना नेहमी घडतातच. प्रकाश आहे, अंधार आहे, पाप आहे, पुण्य आहे, सुख आहे, दुःख आहे, न्याय आहे, प्रतिपक्ष. प्रत्येक पक्षाला प्रतिपक्ष आहे. आणि तुम्हाला आम्हाला या प्रत्येक पक्षातून निष्पक्ष होणं अति आवश्यक आहे. पक्ष तर दोन आहेतच, शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष. तसं राजकीय क्षेत्रात बी पहिलं दोनच पक्ष होते, आता खूप झालेत. आधी सुरुवातीला दोनच, एकच होतं सुरुवात झाली, त्याच्यानंतर प्रतिपक्ष म्हणून दोन झाले. कुठलाही खेळ खेळत असतानाही त्याला प्रतियोगीची आवश्यकता आहे, त्याशिवाय खेळ चालत नाही. कबड्डी असेल, फुटबॉल, व्हॉलीबॉल, जे काही असेल त्याला प्रतिपक्ष पाहिजे. क्रिकेट, भारत अमेरिका, भारत पाकिस्तान, दोन पक्षांची गरज आहे. ह्या दोन्ही खेळातून तुमचं आमचं कर्तव्य आहे की निष्पक्ष केव्हा होता येईल. खेळून खेळूनच व्हावं लागतं, खेळत खेळतच व्हावं लागतं. रिकामी बसून बी होऊ शकत नाही. रिकामी बसणं तर मुडद्याचं काम आहे, जिवंत माणसाचं काम नाही. कोणीही रिकामी राहू नये, कर्म करा. कर्तव्य कर्म करा, कर्म करा. आणि कुठलंही कर्म नाही तर कर्तव्य कर्म करा. कर्माचा अधिकार आहे, कर्तव्य कर्माचा अधिकार आहे आपणाला कर्म करायचे. पण दोन पक्ष आहेत, पाप पुण्य, राग द्वेष, हे सारी द्वंद्व सृष्टी आहे, पक्ष आहे. एक परमात्म तत्व असं आहे की ते निष्पक्ष आहे. ना तो पापी लोकांचा आहे ना पुण्यवानाचा आहे. पाप पुण्यातून जो निर्लिप्त झाले, अलिप्त झाले, त्याचा परमात्मा आहे. पाप आणि पुण्यातून न पुण्यम न पापम न मे राग द्वेषो लोभ मोहो न मे. अशा दोन्हीच्या वेगळं एक परमात्म तत्व आहे. दोन्हीपैकी कोणतंही एक असेल तर आपण निष्पक्ष होऊ शकत नाही. आपण पक्षधर आहोत, कुठल्या ना कुठल्या पक्षामध्ये आहोत आपण. धर्म अधर्म हे दोन पक्ष आहेत. सद्य परिस्थिती तर अधर्माच्या पक्षामध्ये आम्ही सगळेच आहोत. कधीच कोणाला न्याय देऊ शकलो नाहीत आपण. कोणीही कोणालाही न्याय देऊ शकलो नाही आपण. अधर्माच्या पक्षात आहोत. सोडा, इतरांना न्याय देण्याची गोष्ट दूर ठेवा.
आपण आपल्याला स्वतःला न्याय अजून दिला नाही. कोणत्या पद्धतीमध्ये जीवन जगावं ते आपण जर जगलं तर आपण आपणाला न्याय दिल्यासारखं आहे. काय खायचं, काय प्यायचं, काय करायचं एवढं जरी कळालं तरी स्वतःला आपण न्याय देणारे होऊ शकतो. स्वतःलाच न्याय दिला नाही. आपल्याकडून इतरांना न्यायाची अपेक्षाच काय? स्वतःच्या शरीरावर अन्याय केला व्यसन करून, स्वतःच्या मनावर अन्याय केला विकृत कार्य करून, स्वतःच्या आत्म्याला ग्लानी करून ठेवली नको ते करून. कधी न्याय दिला आम्ही? कधीच न्याय दिला नाही. याच्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी एक अभंग गायलेला आहे. मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझे म्या आठविले नाही कधी, वाची कृपानिधी माय बापा. मी तव अनाथ अपराधी. अपराधी हो, स्वतःला न्याय दिला नाही. आपणाला दिलेल्या स्वतंत्र व्यवस्थेमध्ये न्याय व्यवस्था चुकीची असेल तर जगातली न्याय व्यवस्था आपणाला कधी काम देणार आहे? बाहेरली. काय न्याय मिळते? एकाचे 3,000 रुपयाचा केस होता. 3,000 रुपये बुडविले एकाने. त्याला वसूल करण्यासाठी केस केला त्याच्यावर. तर ते केस करायला, ते जिंकायला त्याला 60,000 रुपये लागले. न्यायव्यवस्था. म्हणा 6 म्हणा 3,000पेक्षा जास्त लागले तर न्याय मिळाला का? नाही ना. अशी व्यवस्था आहे. आता व्यवस्था राहिली नाही, अवस्था राहिली नाही. आता विकृत अवस्था झालेली आहे. म्हणून हे जे पक्ष आहे याच्यातून निष्पक्ष झाल्याशिवाय आपली व्यवस्था आपण देऊ शकत नाही. आपणाला न्याय आपण देऊ शकत नाही. तर सज्जन हो, आजच्या दिवशी जेव्हा आपणाला कळेल तेव्हा तिथून सुरुवात करायची की आता आपण आपणाला स्वतःला न्याय द्यायचा प्रयत्न करू. की नाही? इकडला एक चम्मच तिकडे गेला शेजारीच्या घरी, दोघीचं भांडण लागलं. चम्मच होता 3 रुपयाचा. हिनं तिचे केस तिनं हिचे केस उपडून टाकले भांडणामध्ये. आजकाल केसाला खूप मोठी किंमत आहे. तोळ्यावर विकतात है ना. एका चम्मचसाठी एवढं मोठं भांडण करणं, स्वतःवर अन्याय केला की न्याय दिला, असं प्रत्येक बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर एक पाऊल भी आपण अन्यायीच आहोत, अपराधीच आहोत, न्याय नाही जीवनामध्ये.
आणि नाशवान पदार्थ, नाशवान संसार, नाशवान शरीर जे काही आहे ते समस्त नाशिवंत आहे आणि याच्यासाठी शाश्वत शांतीला भंग करीत राहतो आपण, आपली शांती भंग करतो आपण. 2 रुपयाच्या वस्तूसाठी मी शांती भंग केली तर शांती केवढ्याची आहे? अनमोल आहे, अनमोल शांती. परवा एक गोष्ट आठवली की महाराजाचं कीर्तन फुकट आहे म्हणतात लोक, जे पैसे घेत नाहीत ना काही. तर हे शब्द चुकीचं आहे. फुकट कीर्तन नाही, ते फुकट म्हणू नये. तर म्हणू वाटलं कोणाला तर ते अनमोल आहे म्हणावं. काय म्हणावं? अनमोल आहे म्हणून. कारण की त्याचं मूल्य आम्ही चुकवू शकत नाही म्हणून किंमत केली नाही त्याची आम्ही. आणि ज्याच्या कीर्तनाची किंमत होते तर त्या कीर्तनाला तेवढीच किंमत आहे, त्याला मूल्य आहे, ते अनमोल नाही. आणि त्याचा परिणाम भी अनमोल राहू शकत नाही. म्हणून आपली शांती अनमोल आहे. मित्रांनो, भक्तांनो, शांतीभंग होऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. अनमोल आहे ते, फुकट नाही. आपण म्हणतोय हवा फुकट आहे, पाणी फुकट नाही. आपण याची किंमत चुकवू शकत नाही, आपली अवकात नाही. म्हणून आम्ही याला काय म्हणतो? फुकट आहे म्हणतो आम्ही. हे हवा अनमोल आहे, हे पाऊस पाणी अनमोल आहे, हे वृक्ष अनमोल आहे. आत्ताच वृक्षाबद्दल ऐकलं ना तुम्ही? अनमोल आहे, किंमत चुकवू शकत नाही आपण याची. आणि जेव्हा आम्ही हे अनमोल समजू आणि आम्ही आमचा दुरुपयोग करणार नाही, ती वस्तू अनमोल अशी कळाली की तिचा दुरुपयोग बंद होऊन जातो. व्यर्थ करू शकत नाही आम्ही. ज्याची किंमत कळाली म्हणजे माणसाला तळमळ वाटते की अरे हे आपण व्यर्थ करू नये. मनुष्य जीवन अनमोल, श्वास अनमोल, आलेली घडी अनमोल आहे, वर्तमान स्थिती अनमोल आहे. सर्व काही अनमोल आहे देवाचं. ज्याला आम्ही मूल्य चुकवू शकतो, ज्याचं, ते छोटी वस्तू आहे, लहान वस्तू आहे ती. आणि ज्याचं मूल्य चुकवू शकत नाही ते महान आहे. ते कीर्तन असो, प्रवचन असो, हवा असो, पाणी असो, देवाची लीला आहे, देवाचा प्रसाद आहे, तो अनमोल आहे. त्याचं मूल्य करू शकत नाही आम्ही. आणि याच अर्थाने भगवद्गीता एक आपणाला संदेश देते. सकाळी मी लवकर आलो होतो इथं, भगवद्गीता काढून पाहत बसलो होतो. आमचे निवृत्ती महाराजासोबत चर्चा करत बसलो होतो. श्रेयोभिज्ञानमभ्यासात् ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागात् शांतिरनंतरम्. असा एक श्लोक होता, 12व्या अध्यायातला 12वा श्लोक. त्याच्यामध्ये शांतीची चर्चा आली. शांती हे अखेरी चीज आहे, शेवटचा टप्पा आहे. आतापर्यंत लाखो वर्षापासूनचा इतिहास आहे की ज्या ज्या लोकांनी भोग भोगला
सांसारिक भोग, राज्य भोग, सुख भोग, विषय भोग, जे काही भोग असतील, अष्टभोग, 56 भोग, जे काही भोगले, त्या भोगी लोकांचा अनुभव आहे की भोगात शांती नाही. आणि त्या गीतेनं घोषणा केली की त्यागात शांती अनंतरम. तरी अजून आमची कल्पना अशी आहे खुळी, भोगातच आम्ही शांतीचा शोध लावतो. आम्ही असे लाखो जन्म जरी आम्ही घेतले तरी त्याच्यातून शांती मिळणार नाही. त्यागात शांतिरनंतरम. त्यागात शांती आहे. आणि सारा समाज, सारी सृष्टी, सारी दुनिया, महाराज लोकांपासून ते सामान्य माणसापर्यंत प्रत्येकाचा विषय एकच झालेला आहे की भोगसृष्टी कशी वाढवायची, सुख वाढवायचं आहे, आराम वाढवायचा आहे, सोय वाढवायची आहे, सुविधा वाढवायची आहे. हे सगळे भोग आहेत. शांतीचा उपाय त्याग आहे. आणि या जगामध्ये त्यागाचीच पूजा होती, या भोगाची कधी झाली नाही. पण असा एकही व्यक्ती नाही की याच्यावर विचार करणारा. तर त्यागात शांती अनंतरम. एक मजेची गोष्ट आहे की त्याग करताना दुःख होते. विषयाचा त्याग करताना होते ना दुःख, त्रास होते ना. बिडीवाल्याला विचारा, एक 4 दिवस बिडी सोडायची ठरवली तर काय होते? दुःख होते, त्रास होते ना. बिडी असेल, तंबाखू असेल, पुडी असेल, गांजा असेल, दारू असेल, जे बी असेल ते असेल. पण त्याला जर सोडायचं ठरलं आपण नको म्हणून, काय होते? दुःख होते, त्रास होते. मग दुःख एक अशी चीज आहे की येणारी आहे आणि जाणारी आहे. आगंतुक विषय आहे दुःख. बाहेरून येतो, बाहेरून जातो. पदार्थाच्या संयोगामध्ये सुख होते आणि पदार्थाच्या वियोगामध्ये दुःख होते. वस्तू, पदार्थ, व्यक्तीचा संयोग झाला की सुख होते. इंद्रिय आणि विषयाचा संयोग झाला की सुख होते आणि याचा वियोग झाला की दुःख होते. संयोगात सुख, वियोगात दुःख आहे. मजेची गोष्ट सांगायला तुम्हाला, खूप बारीकीनं ऐका प्लीज. संसारामध्ये संयोग आणि वियोग आहे. संसारामध्ये संयोग आहे, वियोग आहे. देह मिळाला, संयोग. देह जाणार, वियोग. धन मिळालं, संयोग. धन जाणार, वियोग. गाडी मिळाली, संयोग. पंक्चर झाली, वियोग. तर ह्या 2 गोष्टी मी सुरुवातच मी अशी केली की हे 2 पक्ष आहेत. तर या सगळ्या 2 पक्षाचं मुख्य केंद्रबिंदू आहे संयोग आणि वियोग. तब्येत ठीक झाली, स्वास्थ्याचा संयोग आहे. तब्येत बिघडली, स्वास्थ्याचा वियोग आहे. बायको केली, संयोग.
नांदना गेली, निघून गेली माहेरी, वियोग. संयोगात सुख आहे, वियोगात दुःख आहे. सुखम दुःखम चक्रवत परिवर्तते इति संसार. संयोग आणि वियोग आहे याचा. संयोग वियोगामध्ये सुखदुःखाचा संबंध आहे, शांतीचा नाही. मग शांती कशाने मिळते? ज्याचा संयोग नाही आणि वियोग नाही. असं कोण आहे? तर एकच परमात्म तत्व आहे की जे कधी आपणाला त्याचा संयोग झाला नाही आणि त्याचा कधी वियोगही होत नाही. तुमच्यामध्ये आत्मा आहे ना. तुम्ही एका गावामध्ये जन्माला आला, एका विशिष्ट कुळामध्ये जातीमध्ये जन्माला आला, एका विशिष्ट घराण्यामध्ये जन्माला आलात आत्ता. पण याच्या आधीचा जन्म कुठं होता? त्याचा वियोग झाला, जातीचा वियोग झाला, कुळाचा वियोग झाला, गावाचा वियोग झाला, दुसरा जन्म झाला की सगळ्या गोष्टीचा वियोग झाला. आपली संपत्ती होती, शेती होती, आपली परंपरा होती, आपला परिवार होता, सगळं सुटलं. काय झालं? वियोग झाला. जेव्हा तुम्ही एक पशुचा जन्म होता तेव्हा भी तुमच्यासोबत आत्मा होता. जेव्हा तुम्ही पक्षाचा जन्म घेतलात तेव्हा भी तुमच्यासोबत आत्मा होता. जेव्हा तुम्ही तिथून बदलून पुन्हा किड्याचा मुंगीचा जन्म घेतलात तेव्हाही तुमच्यासोबत आत्मा होता. आता तुम्ही माणूस झालात, आताही तुमच्यासोबत आत्मा आहे. वियोग कधी झाला? लक्षात आलं ना? आत्म्याचा वियोग केव्हा केव्हा झाला? आपल्या घराचा वियोग झाला, परिवाराचा वियोग झाला. आज या जन्मामध्ये हे नवरा आहे, मागच्या जन्मात कोण होता? त्याचा वियोग झाला. या जन्मामध्ये हे परिवार आहे, या जन्मात ते नाही, मागच्या जन्मात ते नव्हतं. आत्ताच्या जन्मात या जातीत आम्ही आहोत, मागच्या जन्मात त्याचा वियोग झाला. कोणती जात होती काय माहीत? कुत्र्याला जात राहते का? तेच जात त्याचे, कुत्रच. प्रत्येक सृष्टीच्या वस्तूचा, पदार्थाचा, व्यक्तीचा संयोग आहे आणि वियोग आहे. संयोग आहे, वियोग आहे. म्हणून ज्याचा कधीच वियोग झाला नाही त्याचा संयोग होण्याचा प्रश्नच. संयोग कोणाचा होते? ज्याचा वियोग होऊ शकते त्याचा संयोग होऊ शकते. पण ज्याचा वियोगच होत नाही त्याचा संयोग तरी कुठून होते? म्हणून ज्याचा संयोगही नाही, वियोगही नाही, त्याचा विनियोग जर केला, ह्या सगळ्या गोष्टीचा त्याग झाला, त्यागात शांती अनंतरम. लक्षात आलं ना? ज्याचा संयोग नाही तर वियोग नाही तर संयोग बी नाही आणि त्याच्या संबंधाने शांती आहे, असा परमात्म तत्व आहे ज्याचा कधी वियोग नाही. बाकी सगळं एक ना एक दिवस वियोग होणार आहे. कोणी जन्माला आलं की हसतो आपण आणि घरातलं कोणी गेलं की रडतो आपण. संयोग वियोगाची ही सृष्टी आहे, संयोग वियोगाचं हे जीवन आहे. म्हणून शांतीसाठी संयोग वियोग या दोन्ही पक्षातून निष्पक्ष होऊन आत्मस्वरूपाशी संबंध जेव्हा आपण करतो, त्याच्याशी अनुसंधान जेव्हा आपलं होते, तेव्हा आपणाला शांती मिळते. इतकी महाग शांती आहे. महाग म्हणण्यापेक्षा अनमोल. महाग म्हणलं तर अजून त्याची किंमत करू शकता तुम्ही. शांती हे प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी एक अभंग केला त्याच्यावर.
शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख, एर अवघेची दुःख, मनवोनी शांती धरा. शांती धरता येईल का? असं दात खाऊन तरी? राग येऊ नये म्हणून एक 4 दिवस बी आपण जर संकल्प केला तर शक्य होईल का? कठीण गोष्ट आहे. एका यात्रेमध्ये एक महात्मा आले होते. एक मावशी दर्शनाला गेली त्यांच्या. महात्म्याचं दर्शन घेतले आणि विचारले की महाराज जी आपका नाम क्या है? बोले शीतल दास. क्या नाम है? शीतल दास. वाह 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 वाह, शीतल दास महाराज का दर्शन हो गया. बड़ा सौभाग्य का दिन है आज. महाराज जी कहाँ से पधारे? आपकी यात्रा कहाँ तक है अभी? आपका आश्रम वगैरह कहाँ पे है? इकडल्या तिकडल्या गोष्टी केली आणि पुन्हा म्हणले की महाराज जी आपका नाम क्या है? त्यांनी सांगितलं, अरे माता अभी तो मैंने बताया था शीतल दास. नहीं नहीं महाराज जी, मैं बातें करते करते भूल गई. तो फिर बता. तो मेरा नाम शीतल दास. आणि इकडल्या तिकडल्या गोष्टी केली की महाराज आपका क्या परिवार है कुछ? आपके आश्रम में क्या क्या कार्यक्रम चलते हैं? इकडलं तिकडलं बोलली. पुन्हा म्हणली महाराज आपका नाम क्या है? आता ह्याचा पारा चढला की, माताजी कहा ना मैंने जबी शीतल दास है मेरा नाम. मावशी म्हणली महाराज जी पता लग गया. आपका सही नाम तो मुझे पता लग गया कि आप शीतल दास नहीं, आप गरम दास. शीतल दास काय आहे? शांती धरणं फार कठीण. मनवोनी शांती धरा, उतराल पैल तिरा, उतराल पैल तिरा. खवळलिया काम क्रोधी. रोगाचं एक कारण सांगतात संत. आपल्या शरीरामध्ये रोग जे बळकट होतात, रोगाची वाढ होते, याचं कारण आहे. रोग आलेलेच आहेत, प्रत्येकामध्ये बसून आहेत, पण त्याची वाढ होण्याचं कारण. रोग आलेला नसतो, रोगामध्येच असतात, पडून आहेत. रोगाचं केंद्र आहे शरीर, प्रत्येकाचं शरीर. कोणी घमंड करू नका की मला असं होत नाही, मला तसं होत नाही. आणि जर झालं तर मग सगळ्याहून जास्त झाल्याशिवाय राहत नाही. खवळलिया काम क्रोधी, अंगी भरती आधी व्याधी, अंगी भरती आधी व्याधी. जोपर्यंत कामक्रोध शांत होत नाही, कामक्रोध माणसाच्या रोगाला भी वाढवतात. रोग येण्याचं कारण वेगळं आणि रोगाला वाढवण्याचं कारण कामक्रोध आहे. त्याला भरती येते. विरळा ऐसा कोणी, तुका त्याशी लोटांगणी, तुका त्याशी लोटांगणी. असं कोणीतरी एक विरळ आहे. तर शांती हे आपलं स्वयं स्वभाव आहे. शांती आपला स्वभाव आहे. क्रोध प्रकृतीचा स्वभाव आहे, काम प्रकृतीचा स्वभाव आहे. शांती आपला म्हणजे आत्मस्वभाव आहे.
निजस्वभाव, स्वभाव. स्व म्हणजे आत्मा, आपला भाव. शांती आपला स्वभाव आहे. क्रोध हे प्रकृतीचा स्वभाव आहे, नाशवान आहे क्रोध. आणि क्रोध येतोच केव्हा? तर कामना असली तर. ते कामना पूर्ण होईना गेली की क्रोध येते. आपल्या मनासारखं झालं पाहिजे, आपल्या मनासारखं झालं पाहिजे. जीवनामध्ये आत्तापर्यंत प्रत्येकाने एवढाच विचार केला आणि याच्याच मागं लागले की आपल्या मनासारखं झालं पाहिजे. परंतु आत्तापर्यंत एकच असे संत आहेत, महापुरुष होऊन गेले, त्यांनी असं कधीच अपेक्षा केली नाही आपल्या मनासारखं झालं पाहिजे, असं कधीच विचार केला नाही. त्यांनी जे विचार केला ते काय केला माहीत आहे की? हे लोकांनी आपलं ऐकलं पाहिजे, आपल्या मनासारखं झालं पाहिजे, हे आपली अपेक्षा आहे. संतांची अपेक्षा एवढीच. आपल्यामध्ये आणि संतांमधलं अंतर सांगालो. फरक एवढाच आहे की संतांनी आणि आपल्यामधला फरक, तुम्ही आम्ही अपेक्षा केली की आपल्या मनासारखं सर्वांनी ऐकावं, आणि संतांनी असा विचार केला की आपलं मन आपलं ऐकावं. फरक एवढाच. दोन्हीतलं अंतर समजलं. ते मी आणि तुम्ही अजून बी सुरुवात केली नाही की आपल्या मनानं आपलं ऐकावं, हे अजून बी आपण ठरवलं नाही. परिवारानं ऐकावं, पुत्रानं ऐकावं, पुत्रीनं ऐकावं, पत्नीनं ऐकावं, पतीनं ऐकावं, महाराजांना ऐकावं. उठ म्हणलं की उठावं, बस म्हणलं की बसावं. अरे ही सारी दुनिया जरी मुठ्ठीत घेतली तरी शांती नाही. आणि एक मन जर आपल्या मुठीत येत असेल तर दुनिया संगण शांतीचा काही संबंध नाही, कधीच नाही. एवढं सोपं आहे. आणि एवढ्या माणसांपैकी कोणी ना कोणीतरी आपल्या मनाच्या विरुद्ध जाईलच. 2 ऐकतील, 2 ऐकणार नाही, तर सुख कसं होईल? पण मन एकच आहे ना, त्याच्यामुळे ते सोपं आहे. अनेकांना आपलं करण्यापेक्षा काय करा? मनाला आपलं करण्याचा प्रयत्न करा. शांतीसाठी. तर असा शांतीचा उपाय, शांतीचा प्रकार आहे. याच्यासाठी सत्संगाची आवश्यकता आहे. सत्संग करणं गरजेचं आहे. एकनिष्ठ असावं, अनन्यता असावं. आम्ही महाराज बदलले, गुरु बदलले, गाव बदलले, वेशभूषा बदलली, नाव बदललं, परंतु आमचा स्वभाव बदलाय नाही. हजारो गोष्टी बदलल्या पण एकच बदलाय नाही, आमचं मन बदलाय नाही. आहे की नाही? अखंडता नाही, अनन्यता नाही, निष्ठा नाही, हे सगळं बदललं. मला काही लोकांनी प्रश्न केले या 4 दिवसामध्ये की महाराज हे सवारी म्हणजे काय असते? हे खरं असते की खोटं असते? तुमचं म्हणणं काय आहे? सवारीचं काय खरं आहे की खोटं राहते? काय म्हणता? सांगू नाही वाटालंय की भेव वाटालंय? अवघड आहे काम. खरं राहतात का खोटं राहत? दोन्ही माहीत नाही तुम्हाला. खरं राहते हे बी माहीत नाही, खोटं राहते ते बी माहीत. आता मी सांगू? ठीक आहे.
काय सांगते की म्हणाले. आपल्या घरामध्ये एखादे लहान लेकरू रडते, त्याला आपण काय म्हणतो, गब्बास बाहेर बागुल आला म्हणतो ना. त्याच्याजवळच एक आजी बसून आहे, ते लेकरू बागुल म्हणलं की चुप बसलं. ठीक आहे ना. बागुल खरं आहे का खोटं आहे? सांगा ना मावशा. हां, खोटं असलं तर मग लेकराला काय, लेकराच्या दृष्टीत काय खरं आहे की खोटं आहे? आजी हसाली, लेकरू चुप बसलं. तर लेकरासाठी बागुल खरं आहे आणि म्हातारीसाठी खोटं आहे. ठीक आहे. आता सांगा, सवारी खरी की खोटी? ज्याच्या बुद्धीचा विकास झाला नाही, अजून बालबुद्धी आहे, अज्ञान आहे, त्याच्यासाठी ते खरं आहे. कोणासाठी खरं आहे ते? ज्याच्या हातामध्ये प्रकाश नाही त्याच्यासाठी दोरी सर्प आहे, खरं आहे. आणि प्रकाश आल्यावर ते सर्प खरा नाही, खोटं आहे. मग सर्वांसाठी खरं नाही आणि सर्वांसाठी खोटं नाही. बसलं ध्यानात? नाही, खरी बी आहे. कोणासाठी खरी आहे? त्यासाठी खरी आहे, पण कोणासाठी बी नाही. जास्तीत जास्त प्रकार तुम्ही जर सर्वे करून बघा की त्याच्यामध्ये जे अनपढ लोक आहेत, अशिक्षित आहेत, निरक्षर आहेत, जीवनभर पितात, खातात, व्यसन करतात, अशाच लोकांना जास्तीत जास्त त्याच्यामध्ये त्याचा प्रभाव त्याचा राहते. हे तुम्ही बघा ना, असं आहे. कोणतीही गोष्ट, आता भूत खरं आहे की खोटं आहे? कोणी बघितलं का? नाही. ज्याच्या बुद्धीची जशी क्षमता आहे त्याच्यासाठी ही सृष्टी तशी आहे, बस. सत्य एकच आहे जगामध्ये की सत्य 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 एक परमात्म तत्व आहे. आणि ते परमात्म तत्वाच्याच आधारानं सवारी नाचते. परमात्म तत्वाच्याच आधारानं हे वारकरी नाचतात कीर्तनामध्ये. जेवढे बी सृष्टीमध्ये जे नाचाले, जे नर्तन कराले, सत्ता कोणाची? एक परमात्माची आहे ना. बाकी सगळं प्रकृती आहे. म्हणून अज्ञानासाठी ते खरं आहे आणि ज्ञानासाठी ते खोटं आहे. लेकरासाठी बागुल खरं आहे, मोठ्या माणसासाठी खोटं आहे. ज्ञान आणि अज्ञान हे लेकरू आणि मोठं, याचा अर्थ काय? वयाची इथं हे नाही, गरज नाही. या बारक्या लेकराला बी ज्ञान झालं असेल तर ते ज्ञानाच्या दृष्टीतून ते मोठं आहे. ज्ञानेश्वर महाराजाची वय काय होती? कमी होती. चांगदेवापेक्षा मोठे होते की लहान? वयानं लहान होते, ज्ञानानं मोठे होते. मग तुम्ही कोणता मोठेपणा बघता, वयाचा की ज्ञानाचा? परमार्थ क्षेत्रामध्ये वयाची गरज नाही, परमार्थ क्षेत्रामध्ये ज्ञानाच्या वयाची गरज आहे. ज्ञानाला वय नसतेच, आहे की? 1400 वर्षांचे तप्ततीर वासी येऊनी चांगदेव लागती चरणास. ज्ञानेश्वर महाराजांच्या पायावर साष्टांग दंडवत करतात चांगदेव महाराज. 1400 वर्षाचा म्हातारा एका लहान बालकाच्या पायावर दंडवत. त्यांना माहीत होतं हे ज्ञानवृद्ध आहे, तुम्ही आम्ही वयोवृद्ध आहात. वयोवृद्ध असावं ते आपल्या हातात नाही, ती प्रकृतीच्या स्वाधीन आहे. की तुम्हाला इच्छा असेल तरी तुम्ही वयोवृद्ध होणार,
आणि इच्छा नसल तरी होणार. परंतु ज्ञानाची मात्र जिज्ञासा असली तरच ज्ञानवृद्ध होणार, नाहीतर नाही होणार. असं शरीरानं म्हातार व्हायचं तुमच्या मनावर आहे का? आपोआपच होते, स्वाभाविक आहे. तुमची इच्छा असो नसो. आता मला काय वाटत होतं का माझी केस पांढरी व्हावं म्हणून इच्छा केलो का मी? नाही करायला, तेच झालं. परंतु परमार्थामध्ये जिज्ञासा पाहिजे. मला ज्ञान पाहिजे आणि त्या ज्ञानाचा उपाय सांगितला तरी ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. तर असा प्रकार आहे. म्हणून आपण आपल्या या जीवनामध्ये आपणाला स्वतःला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा, असा आपण प्रयत्न करू. प्रत्येकांना एक संदेश आहे, विनंतीपूर्वक संदेश आहे की आपण आपल्या जीवनामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न करा. नेहमी छोट्या छोट्या गोष्टीसाठी शांतीभंग करून आपणाला दुःखी करत राहणं. कपड्यासाठी दुःखी करावं. कपडा श्रेष्ठ आहे की शांती श्रेष्ठ आहे? एक चम्मचसाठी दुःखी करावं, एका वाटीसाठी दुःखी करावं, 2 रुपयासाठी दुःखी करावं. अरे रे 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 रे, अरे हे जीव सुख घेण्यासाठी आलेलं आहे आणि एक दिवस तरी आम्ही याला सुख दिलं नाही. अन्याय आहे, घोर अपराध आहे, घोर अपराध आहे. कशासाठी दुःखी करावं लागलं? अरे फलाण्याने मला रामरामच कराय नाही म्हणून बी दुःखी. तुझं तू म्हणून घे की राम 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 राम, त्याने तुला राम राम करावं. हे काय, हे काय प्रश्न? आता काही लोक असे आहेत की ते पाऊस पडला म्हणून तुमच्याकडं. हो पडला. एकमेकाला सांगाले तिकडं तर थेंबर बी पडाय नाही म्हणा, इकडं तर लई पडलं म्हणा. म्हणजे पडलं म्हणलं तर खुश व्हायचं, नाही पडलं म्हणलं तर दुःखी व्हायचं. कुठवर दुःख द्यायचं, कशामुळे दुःखी करायचं? त्याला शांत ठेवा, त्याला समदर्शी ठेवा, त्याला समत्व ठेवा, समबुद्धी ठेवा. असा प्रयत्न केल्याशिवाय शांतीचा आपला संबंध जोडत नाही, हे लक्षात असू द्या. तर जाता जाता एक संदेश आपणाला आहे की आता कार्यक्रमाच्या नंतर गुरुपौर्णिमे संबंधी छोटीशी बैठक होईल. कार्यकर्ते ज्यांना थांबायचं आहे त्यांनी थांबून घ्यायचं आहे. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम, त्याची योजना फक्त कामाची, रुपये पैशाचा नाही विषय, चंदापट्टीचा विषय नाही, फक्त कामाची योजना आहे. वेळ 10 वाजताच राहील आपला सत्संगचा. काही लोक 9 वाजताच येऊन बसालेत, म्हणजे उन्हाळ्यामुळे आपण 9चा वेळ केला होता. इथं ऑटो वगैरे भेटत नाही, त्याच्यासाठी आपण 10चाच ठेवूया. 10 वाजता सत्संग राहील नेहमी, हे लक्षात असू द्या. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान, सियावर रामचंद्र भगवान की जय.